आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणाऱ्या युवकांच्या कॉक्रोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा। तरुणांना कॉक्रोच म्हणून हिणवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बहुजन आघाडीने कॉक्रोच जनता पार्टीला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे। सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग नाही असा आरोप होत असताना तरुणांनीच राजकीय पुढाकार घेतल्याने ही बाब देशाच्या इतिहासात प्रथमच घडल्याची प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल माने यांनी दिली आहे। 29 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात डॉक्टर माने यांनी म्हटलं आहे की सामाजिक कार्यात चळवळीत तरुणांचा सहभाग नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो आहे। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवलं जातंय, त्यांचा अपमान करण्यात आलाय। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील तरुण अभिजित दिपके यांनी पुढे येऊन ऑनलाईन कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आहे। देशातील 20 मिलियनियर तरुण त्याला पाठिंबा देत आहेत। तरुणांना आत्मभान आलेला आहे, आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली आहे। बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचारावर निशाणा कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेमागील मुद्दे मांडताना डॉक्टर माने यांनी उच्च शिक्षित तरुणांच्या बेरोजगारीपासून ते नीट पेपरफुटी प्रकरणापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरण, देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, याला जबाबदार कोण? संविधानाला अपेक्षित असलेला कारभार होत नाही। निवृत्त न्यायाधीश राज्यसभेचे खासदार कसे बनतात? पक्षांतर बंदी कायदा असूनही पक्षांतर केलं जातं। या सर्व मुद्द्यांना विरोध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी पुढे आली आहे असंही ते म्हणाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र बहुजन आघाडीने कॉक्रोच जनता पार्टीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं डॉक्टर माने यांनी स्पष्ट केलं आहे। यावेळी उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, प्रमोद उपरीकर, राजेंद्र कांबळे, सुरेश जत्राटकर, प्रकाश हुलस्वार, प्राध्यापक सुहास निर्माळे, युवराज राजवाडे, किरण पटवर्धन, सुरेश मालेकर, अमित कांबळे आदी उपस्थित होते। न्यायाधीशांनी वापरला। सर्वांनाच माहिती आहे की कवी वामन निंबाळकर म्हणतात, शब्दानेच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा। या देशातल्या तरुणांना तुम्ही जर झुरळं म्हणत असाल तर ते आपल्यातला स्वाभिमान जागा करणारच। आणि मग अभिजित दिपके नावाच्या तरुणानं, अमेरिकेमध्ये असलेल्या तरुणानं अशी भूमिका घेतली की भारतातील बेरोजगार तरुणांना जर किडे म्हणत असाल, झुरळे म्हणत असाल, तर ही झुरळं एकत्र आल्यानंतर काय करू शकतात, अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी व्यक्त केली। आणि 10 दिवसापूर्वी, मला वाटते 16 किंवा 17 तारखेला ऑनलाईन कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली। या जनता पार्टीची, या तरुणांची जी भूमिका आहे, या देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे, या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे, या देशातल्या स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे, या देशामध्ये सध्या जे भेदभावाचं राजकारण चाललं आहे ते सगळं थांबलं पाहिजे, यासाठी तरुण जागा झाला पाहिजे। आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टी या पार्टीची स्थापना केली। त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेला कोल्हापुरातील पुरोगामी जनता, महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं कोल्हापूरमध्ये काम करत आहोत। महाराष्ट्र बहुजन आघाडी या संघटनेच्या वतीनं आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि कोल्हापुरातील सर्व जनतेचा, ही जी नवीन पार्टी आहे, ज्या पार्टीकडे आम्ही आशेने बघतो आहे, तरुणांच्याकडे आशेने बघतो आहे, सगळ्या क्रांत्या या तरुणांनी केलेल्या आहेत। अशा तरुणांना जर तुम्ही नावं ठेवत असाल, त्यांचा अनुल्लेख करत असाल, त्यांना शिव्या देत असाल, तर ही गोष्ट बरोबर नाही। आणि म्हणून आज या कॉक्रोच जनता पार्टीचं वाढतं जे प्रस्थ आहे, कोल्हापूर आणि कोल्हापुरातील जी परिसरातील संपूर्ण तरुण आणि कोल्हापुरातील पुरोगामी जनता ही कॉक्रोच जनता पार्टीला पूर्णपणे समर्थन देत आहे, पाठिंबा देत आहे। कॉक्रोच जनता पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कॉक्रोच जनता पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।